श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद नित्य निर्मल गोविंद श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद नित्य निर्मल गोविंद श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद नित्य निर्मल गोविंद श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद नित्य निर्मल गोविंद श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद तिरुमला येताच देवाचा हा स्पर्श कधीही दिसत नाही. चुकलं थांबा शेठ, तिरुपतीची ही दिव्यता शब्दांपेक्षा अनुभवण्यासारखी आहे. वेळ भेटत नसतो, वेळ काढून यावा लागतो. गोविंदा. तिरुपती तिरुमला या धामात आल्यावर मनाला खूप शांतता मिळते. या ठिकाणी भक्ती, श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा याचे सुंदर संगम अनुभवायला मिळते. प्रभू श्री व्यंकटेश्वराच्या चरणी जी सेवा आम्ही अर्पण केली ते करून आमच्या अविस्मरणीय क्षण हे कधी आम्ही आयुष्यात विसरू शकत नाही. तिरुपतीत येताच आपल्याला जाणवतं की देव खरंच आपल्या सोबत आहे आणि हितील सकारात्मक ऊर्जा आयुष्यभर लक्षात राहील. जय गोविंदा. जय गोविंदा. श्रीनिवासाच्या चरणी आलो आणि मनातला भार आपोआप हलका झाला. गोविंदा. गोविंदा. तिरुपती बालाजी इथे आल्यावर एकच जाणवतं, भक्ती म्हणजे शांतता आणि शांतता म्हणजे बालाजी. गोविंदा गोविंदा. तिरुपतीची ही यात्रा मन, आत्मा आणि विचार सगळं शुद्ध करतात. देवाचा स्पर्श कधीही दिसत नाही, पण इथे येताच जाणवतो. तिरुमला म्हणजे ऊर्जा. जय बालाजी.